नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज देखील तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणलेला आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तर जास्त वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। कोकणातल्या भूतांच्या खूप स्टोरी तुम्ही ऐकल्या असतील, कधी खवीस, कधी मुंजा। आता या सगळ्या भूतांचा ऍड्रेस म्हटला की कोकणचा पिनकोडच आहे का असा प्रश्न आपल्याला पडतो, पण आपण विचारायला जात नाही। तिकडची नारळ बघून आपण थेट रिटर्न फिरतो। पण फक्त कोकणातच भूत असतात का? तर नाही, भूतांचा एक ऍड्रेस मुंबईत पण सापडतो। कुठे? तर आरे कॉलनीत। मुंबईमध्ये कोणत्याही ठिकाणी तुम्ही रात्रीच्या 2 वाजता जरी फिरले तरी तुम्हाला रहदारी दिसणारच। लोकांची वर्दळ, गाड्यांची ये-जा ही तुम्हाला रात्री 2 वाजता सुद्धा मुंबईत दिसेल। पण मुंबईतलंच एक असं ठिकाण आहे की तिथे तुम्ही 10-11 वाजता जरी रात्री गेले तरी तुम्हाला एक माणूस सुद्धा दिसणार नाही। तर ही अशी जागा म्हणजे आरे कॉलनी। आता ही आरे कॉलनी म्हणजे मुंबईचं फुफ्फुस असं ह्या आरे कॉलनीला म्हणतात। कारण या आरे कॉलनीमध्ये बिबट्या दिसतो, इतर प्राणीही दिसतात। इथं पॉल्युशनचं टेन्शन न घेता अगदी छाती भरून श्वास घेता येतो। आरे कॉलनी लक्षात राहते ती मुंबईची दुधाची तहान दुधावरच भागवल्यामुळे, इथल्या भारी जंगलामुळे आणि भूताच्या त्या वार्तेमुळे। तर असा सुद्धा सीन आहे की लोक सांगतात की आरे कॉलनीमध्ये भूत आहे। इथल्या भारी जंगलामुळे आणि भूताच्या वार्तेमुळे सुद्धा सीन असा आहे की लोक सांगतात आरे कॉलनीत भूत आहे। न्यूझीलंड हॉस्टेलमध्ये आरेच्या रस्त्यावर एक भूत पांढऱ्या साडीतलं। मित्रांनो, अगोदर श्वास घ्या आणि एका ठिकाणी बसून हा व्हिडिओ बघा, कारण आज मी तुम्हाला आरे कॉलनी मधल्या भूताची गोष्ट सांगणार आहे। कारण भूताची गोष्ट ऐकली की आपल्या सर्वांनाच खूपच भीती वाटते। आरे कॉलनी आणि भूत म्हटलं की सगळ्यात आधी न्यूझीलंड हॉस्टेल आठवतं। आता इथली भूताची स्टोरी काय, तर लोक सांगतात या हॉस्टेलच्या खिडकीमधून बाहेर डोकावलं की गारवा जाणवतो, रातकिड्याचा आवाज येतो आणि पांढऱ्या कपड्यातील एक बाई फिरताना दिसते। आता या बाईने ड्रेस घातलाय की साडी घातलीये पटकन ओळखता येत नाही, भीती वाटते असं इथली लोक सांगतात। मग यातूनच न्यूझीलंड हॉस्टेलमध्ये जर कोणी आजारी पडलं किंवा कोणी हॉस्टेल सोडून गेलं की लगेच पांढऱ्या साडीतील भूत बघितलं असणार असं लेबल चिटकवलं जातं। यामुळे भीती वाढायचीच। रात्रीचा अंधार, शांत असलेलं हॉस्टेल आणि बाहेर बघितलं तर पांढऱ्या साडीची भीती, या चर्चा इतक्या वाढल्या की इकडे आजूबाजूला राहणारे लोक पण रात्रीच्या हॉस्टेल जवळ फिरकत नाही। कुणी असंही सांगितलंय की हॉस्टेलची बदनामी करण्यासाठी या सगळ्या गोष्टी रचल्या जात आहेत। पण इथे रात्री वेळी अवेळी लाईट लुकलुकताना दिसते, विचित्र आवाज येतात। भीती अशा वेळी वाढते की इथली लोक सांगतात आरेतल्या ह्या बिबट्याने आरे जवळच्या सगळ्या इमारती पालत्या घातल्यात। अगदी IIT मुंबईच्या बिल्डिंग मध्ये ही बिबट्या जाऊन आलाय, पण आजपर्यंत बिबट्या न्यूझीलंड हॉस्टेलच्या बिल्डिंगच्या आत गेल्याचं कोणालाच आठवत नाहीये। भीती काय फक्त माणसांनाच वाटतेय? आता जे लोकांना भूत म्हटलं की ते नटवते, पण आरेच्या लोकांना नंदच्या आधीपासून पांढऱ्या साडीतल्या बाईची भीती आहे। आरेतला अजून एक किस्साही याच पांढऱ्या साडीतल्या बाईचा आहे। 90च्या काळामध्ये हा किस्सा फेमस झाला होता। रात्री आरेच्या सुमसाम रस्त्यावर पांढरी साडी घातलेली बाई दिसते, हात दाखवून ती टॅक्सी थांबवते। टॅक्सी थांबते, ती टॅक्सीत बसते। ड्रायव्हरने कुठे जायचंय विचारल्यावर ती बाई म्हणते पवई गार्डन। टॅक्सीवाला टॅक्सी सुरू करतो। टॅक्सीवाल्यालाही दिवसभर टॅक्सी चालवून कंटाळा आलेला असतो, तो फक्त टॅक्सी चालवण्याकडेच लक्ष देत असतो। पवई गार्डन कडे आल्यावर ती बाई उतरते, टॅक्सीवाल्याला पैसे देते आणि अंधारात गायब होते। टॅक्सीतून उतरल्यावर
पुढच्याच एका क्षणात भीतीदायक वाटत नसली तरी हीच बेसिक स्टोरी जाम फेमस झाली। लिटरली याचे वर्जन्स पण आले। कधी ही बाई रिक्षा पकडते, कधी टॅक्सी। आताच्या व्हर्जन मध्ये ती बाई पैसे न देता गायब होते, हे अपडेट झाले आहे। असं म्हटलं जातं की 50च्या काळात एका बाईचा ऍक्सिडेंट झाला आणि तीच आता आरे कॉलनीमध्ये फिरते। पण याची आणखीन एक स्टोरी अशी आहे की 50-60च्या दशकामध्ये इथे फक्त जंगल होतं, लोकवस्त्या काय इथे इतक्या नव्हत्या। मात्र येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना इथले लुटारू लुटायचे, कधी कधी फक्त लुटून सोडायचे नाही तर मारूनही टाकायचे। असे कितीतरी सीन इथे घडले होते। तेव्हा लुटारूंनी एका बाईला आपलं लक्ष बनवलं, तिला लुटलं आणि मारून टाकलं। त्या बाईने तेव्हा पांढरी साडी घातली होती, आता तीच सगळ्या आरेमध्ये फिरते। अशी पण एक थेअरी आहे की या बाईचा लेट नाईट ऍक्सिडेंट झाला आणि तिची डेड बॉडी कोणालाच सापडली नाही। आता ती आरेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिसते। पांढऱ्या साडीवाली भूत असं लोक तिला म्हणतात। न्यूझीलंड हॉस्टेल जवळ फिरत असते तीच ही पांढऱ्या साडीवाली बाई। इथले एक आजोबा तर फुल कॉन्फिडन्सनी म्हणतात की पिक्चर मध्ये भूत पांढऱ्या साडीत दिसतं, कारण पिक्चर वाल्यांनी आरे मधलं भूत बघितलं आहे। खोटं वाटत असेल तर लावा पैज। आता या आजोबांकडे खरं खोटं करायचं म्हटलं आणि त्या आजोबांनी थेट त्या पांढऱ्या साडीवाल्या भूतकडे नेलं तर आपला विषयच संपला। पण रामसे ब्रदर्सचा पुरा हवेलीमध्ये पांढऱ्या साडीतलं भूत बघितलं असल्याने आजोबांवर विश्वास ठेवू शकतो आणि भूताला भेटायची इच्छाच नाही। पण एक मात्र आहे, पांढऱ्या साडीच्या या बाईमुळे फायदा झालाय तो रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांचा। कारण आरेमध्ये फिरायला आलेली नवी असणारी माणसं अंधार पडायला लागला की इथून बाहेर पडायला रिक्षा टॅक्सीवाल्यांना 100-200 एक्स्ट्रा ऑफर करतात। म्हणजे ती बाई रिक्षा आणि टॅक्सीमध्ये जर फिरत असो किंवा नसो, पण रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांना भाडं दर मिळतंय आणि भूतांच्या अफवेने का होईना लोक इथल्या समृद्ध निसर्गापासून लांब राहत आहेत। ही सुद्धा दिलासा देणारीच गोष्ट आहे। सगळ्या महाराष्ट्रात पिंपळाच्या झाडावर दिसणारा मुंजा मुंबईत दिसत नाही म्हणतात, पण मुंजाला बसायला मुंबईत पिंपळ ठेवलायच कुठे? असो, पण न्यूझीलंड हॉस्टेल असेल किंवा अंधारा रात्रीचा टॅक्सीला केलेला हात, त्यामुळे आरेची थंड हवा सकाळी फ्रेश वाटत असलं तरी जसजसा अंधार होतो तसतसं इकडचं थंड हवेचं रूपांतर होतं ते धडकी भरवणाऱ्या शांततेमध्ये। तर तुम्ही याआधी ऐकली आहे का आरेची ही सर्व स्टोरी? तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? तुमच्या या व्हिडिओबाबत काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय आणि नमस्कार।